यानंतर आता बातमी आहे भगवानगडावरची। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर जात नामदेव शास्त्रींची भेट घेतली आहे। आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती असं वैभवी देशमुख या भेटीदरम्यान म्हणाले। देशमुख कुटुंबियांनी भगवानगडावर जात नामदेव शास्त्रींसमोर कैफियत मांडली आहे, तर माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, आरोपींचं समर्थन करत नाही अशी प्रतिक्रिया देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी दिली आहे। तर माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता, न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटतायत असा सवाल नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखने केला आहे। म्हणलं एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, माझ्या वडिलांची हत्या कशी झाली तर मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं। काहीही बोललेलं नाही मी। हा जो समाजातला प्रकार आहे हे वाईट लोकांनी केलेले काम आहे। तुम्ही जर भगवानगडाची शिष्य आहात, तुम्ही तुमच्या बाजूने आहेत। मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले आहेत, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत, मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा